नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर आज मी जो व्हिडिओ घेऊन आले तो सगळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे। आता मुलं आपले 4 वाजता वगैरे स्कूलमधून येतात आणि मग त्यांना छोटी भूक लागलेली असते, तेव्हा त्यांना पोळी भाजी पण खायची नसते किंवा आपण जे काही उपमा पोहे करतो तेही खायचं नसतं। तर त्यासाठी मी चकली आणि पोह्याचा चिवडा आठवड्याभरासाठी त्यांच्यासाठी खाऊ करून ठेवणार आहे। तर म्हणलं चला आपण तुमच्यासोबत पण शेअर करूया। आणि जी चकलीची भाजी आहे तर ती मी आधीच जास्त करून ठेवली होती, जेणेकरून मला जेव्हा वाटेल तर तेव्हा मी ते पीठ मळेल आणि ती चकली बनवेल। आणि जे गौरी गणपतीसाठी चकली बनवली होती तर तेव्हाच मी एक्स्ट्राचं जे भाजणीचं पीठ आहे तर ते बनवून ठेवलं होतं। तर म्हटलं आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मुलांसाठी ताजी चकली बनवून ठेवूया, आठवड्याभरासाठी खाऊ बनवूया। असंच मी आठवड्यातनं म्हणजे 15 दिवसातनं एकदा किंवा आठवड्यात एकदा मुलांना खाऊ बनवत असते। तर म्हणलं चला आपण तुमच्यासोबत ही गोष्ट म्हणजे हे पण शेअर करूया की मुलांसाठी नेमकं काय खाऊ बनवायचं, म्हणजे त्यांच्या आवडीनुसार आपण खाऊ बनवू शकतो। तर म्हणजे माझ्या मुलांना शेंगदाण्याचे लाडू असतात तर तेही खूप आवडतात। तर म्हणलं आपण थोडेसे शेंगदाण्याचे लाडू पण बनवूया आणि चकलीचं भाजणीचं पीठ आहे तर त्याची चकली पण बनवूया आणि सोबतच थोडासा चटपटर असा मस्त चटपटीत तसंच थोडासा पोह्याचा चिवडा पण बनवूया। तर ह्या तिन्ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी 1 तासाभरात हे सगळं बनवून होतं, पण मुलांना जेव्हा भूक लागलेली असते तर तेव्हा आपण बिस्किट कुरकुरे असं जर खाल्लं मुलांनी तर त्यांची भूक पण होते। जर आपण घरातच म्हणजे असं काहीतरी स्नॅक्स बनवून ठेवलं तर मुलं आवडीने खातातही। आणि मुलांना आपण डब्याला तर पोळी भाजी देतो आणि मिस असतात तर त्यांच्या म्हणजे भीतीने तर ती पोळी भाजी फिनिश करावीच लागते। आणि मुलांना नंतर घरी आल्यावर पण आपण पोळी भाजी किंवा उपीट शिरा पोहे असं काहीतरी देत असेल तर त्यांना तेच खायला कंटाळा येतो। आणि आपण म्हणजे असं काही बनवून ठेवलं तर मुलं ते आवडीने खातात देखील। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि हो, माझा व्हिडिओ तुम्हाला कुठेही जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ माझं तुम्हाला कसे वाटतात आणि माझ्याकडून तुम्हाला अजून म्हणजे कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा। माझे देवपूजेचे व्हिडिओ असतात तर ते तुम्हाला खूप आवडतात, पण म्हणजे मी माझ्या व्हिडिओतनं हे म्हणजे दाखवायचा प्रयत्न करते की मी कशा पद्धतीने माझ्या म्हणजे लाईफस्टाईलमध्ये म्हणा किंवा की माझ्या स्वयंपाकामध्ये काय चेंजेस करत असते किंवा प्रत्येकाकडनं काहीतरी बघून शिकत असते। तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात। तर व्हिडिओ कंटिन्यू करूया। आणि आता म्हणजे मला जे लागणार आहे तर ते सगळं साहित्य मी काढून ठेवलं आहे। तर जे पीठ आहे अगदी थोडंच आहे, पण म्हणजे मी जेव्हा धपाटी वगैरे केलं होतं तर त्यात हे पीठ टाकलं होतं आणि खूप टेस्टी धपाटी झाली होती। तर त्यामुळे अगदी थोडंसंच आहे, पण तरी पण खूप जास्त केला तर खूप ते दिवस राहतं आणि मग नवीन जे आपण पदार्थ केला तर तेव्हाच मुलं खातात आणि नंतर ते पदार्थ खायला कंटाळा करतात। त्यामुळे थोडंच करणार आहे, थोड्या कंटिन्यू मध्ये करणार आहे। त्यामुळे थोडंच पीठ आहे तर ते पीठ मी काढून ठेवलं आहे। आणि मी जेव्हा पण स्वयंपाक वगैरे करायला घेते तर असा माझा जार आहे तर तो मी पाण्याने भरून घेते। कढई लागणार आहे मला तर ती कढई मी काढून घेतली आहे। चकलीचं पीठ मळताना नेहमी कोमट पाण्यातच चकलीचं पीठ मळायचं असतं आणि थोडंसं तेलाचं मोहन देखील टाकायचं असतं। तर इथं मी सगळे मसाले काढून घेतले। तर ओवा आहे तर अगदीच एक छोटा चमचा असतो तर तो तेवढा ओवा टाकला आहे, 1 चमचा जिरे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या। तर ते छान असं ठेसून घेते खलबत्त्यातच आणि ते त्यात टाकणार आहे मी तिखट, धनेपूड, मीठ असं फक्त एवढंच टाकणार आहे आणि छान असं तेलाचं कडकडीत मोहन टाकणार आहे आणि जे कोमट पाणी केले तर त्याने छान पीठ मळून घेणार आहे। तर मी म्हणजे खूप दिवसापासून अशी चकली बनवते आणि कधीच माझी चकली खरं म्हणजे अशी तेलात विरघळते किंवा खूप अशी कडकडीत होते असं पण होत नाही, खूप छान चकली होते। आणि मैद्याची चकली म्हणाल तर खूप तेल राहतं त्यात आणि एकदम अशी जी खमंग चकली लागते तर तशी चकली लागत नाही। अशी भाजणीची चकली अगदी खमंग लागते आणि पौष्टिक पण। मैदा खाल्लेला म्हणजे कधीही चांगलाच नसतो। आणि आपण हे जे तांदूळ, डाळ असं जे सगळं मिक्स भाजणीचं पीठ केलं तर खूप छान टेस्ट येते चकलीला। आणि हे जर पीठ आपण नेहमी 1 किलो वगैरे करून ठेवलं तर आपण जे धपाटी वगैरे करतो त्यात पण अगदी 1 वाटीभर पीठ हे टाकलं
तर धपाटी पण खूप छान टेस्टला होतात, खमंग अशी धपाटी होतात. आता हे छान सगळं मिक्स करून घेते मी आणि यात अगदी एक पळीभर तेल कडकडीत मोहन करून टाकणार आहे. तर ते पण मी टाकून घेते आणि फक्त मला ना 1 तासाभरात हे सगळे पदार्थ माझे करून झाले होते. 1 तास म्हणजे 3 पदार्थाला मला 1 तासभर लागला होता. तेलाचं मोहन टाकल्याने चकली अगदी खुसखुशीत होते, त्यामुळे अगदी कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं. माझ्या रेसिपी अगदी साध्या सिंपल असतात, झटपट होणाऱ्या पण असतात. आपल्याला खूप वेळ असतो रोजच्या म्हणजे आयुष्यात एवढ्या सगळ्या म्हणजे खूप इन्ग्रेडियंट वापरून वगैरे रेसिपी किंवा काही पदार्थ बनवायचे म्हणजे वेळ नसतो. त्यामुळे माझं असं म्हणणं असतं की आपण झटपट पण बनवूया आणि छान पण असलं पाहिजे, चवीला देखील म्हणजे छान लागलं पाहिजे असं असतं. तर त्यामुळे मी अशाच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्या छानही असतात आणि झटपट पण होतात. तर फक्त आपण प्रिपरेशन करून ठेवली पाहिजे, म्हणजे पूर्वतयारी जर आपण आधीच करून कामं आपली पटापट होतात आणि कंटाळा हे येत नाही. आणि जर आपण पहिल्यापासून जर भाजीचं पीठ वगैरे करत बसलो तर खूप वेळ लागतो, ते भाजावं लागतं, ते दळायला ठेवावं लागतं आणि मग त्याची चकली बनवायची. तर पूर्ण अख्खा दिवस म्हणजे त्यात जातो, थोडा वेळ त्याला द्यावा लागतो. तर असं जर आपण एखाद्या दिवशी 1 किलोभर चकलीचं भाजणीचं पीठ करून ठेवलं तर ते कधीही आपल्याला वापरता येतं. पण पाणी असल्यामुळे अगदी थोडं पाणी टाकून छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि ते छान असं झाकून वगैरे ठेवून घेतलं मी. तर इथं मी शेंगदाण्याचे जे लाडू असतात तर ते करण्यासाठी मी छान असं बारीक गॅसवर शेंगदाणे भाजून घेते. तर 1 कुकरचा डबा भरून शेंगदाणे घेतले होते मी आणि निवडून छान उन्हाला वगैरे ठेवून घेतले होते. तरीही 1-2 शेंगदाणे त्यात मला खराब दिसले, त्यामुळे मी ते निवडले आणि मग अगदी बारीक गॅसवर ते भाजायला ठेवले. छान असे त्याची टरफलं वगैरे छान निघूस तर ते छान भाजून घेणार आहे मी. तर अगदी बारीक गॅसवर भाजायचे, त्यामुळे वेळही लागणार. तर म्हटलं आपण जे चिवड्याचं साहित्य आहे तर ते सगळं शेंगदाणे भाजत आपण काढून ठेवूया. तर जे साहित्य लागणार आहे तर ते सगळं मी काढून घेते. मग माझ्याकडे भाजलेला म्हणजे वाळलेला कांदा आहे जो मम्मीने दिलेला, तो पण मी असा चिवडा वगैरे करायला तर झटपट वाळलेला कांदा असेल आपल्याकडं तर आपण असा यूज करू शकतो. तर तो कांदाही थोडासा काढून घेतला मी आणि काजू, शेंगदाणे, फुटाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, तिखट, धणे पावडर असं सगळं जे म्हणजे पोह्याच्या चिवड्यासाठी जे लागणार आहे मला ते सगळं साहित्य मी काढून ठेवलं, जेणेकरून माझा वेळही म्हणजे कमी लागेल मला वेळ. शेंगदाणे छान भाजून होत आहेत तोपर्यंत अधूनमधून मी शेंगदाणे पण हलवत होते की ते करपू नये वगैरे म्हणून. पण बारीक गॅस होता त्यामुळे छान असे खरपूस भाजले गेले आणि छान भाजले गेले की मग त्याला मी थंड व्हायला ठेवणार आहे. थंड झाले की टरफलं अगदी सहज निघतात, त्यामुळे म्हणजे एका मोठ्या ताटात ओतून ठेवणार आहे मी. तर कोथिंबीर पण मी काढून घेते, कढीपत्ता काढून घेते. तर ही माझी कोथिंबीर जवळजवळ 15 दिवस झालं फ्रीजमध्ये आहे आणि थोडी पण खराब झालेली नाही. तर असं कापड वगैरे कोथिंबीरला लावून ठेवलं तर कोथिंबीर खराब नाही होत. पावसाळ्याच्या दिवसात तर खूप कोथिंबीर खराब होते पटकन, पण असं जर पाणी सुटतं त्यामुळेच खराब होते. जर पाण्यासाठी जर आपण त्यात कापड ठेवलं तर जे मॉइश्चर असतं तर ते कापड पिऊन घेतं आणि आपली कोथिंबीर अगदी छान राहते. तर इथं मी कढीपत्ता पण छान असा काढून घेते. तर सगळं साहित्य मी आधीच काढून घेतलं जेणेकरून माझा वेळही वाचला. तर हे बघा सगळं काढून घेतलं आहे. कोथिंबीर पण स्वच्छ पाण्यात म्हणजे धुण्यासाठी माती निघण्यासाठी ठेवून दिली आहे. आणि आता हे शेंगदाणे अगदी खरपूस छान भाजून झाले तर ते मी एका मोठ्या ताट आहे तर त्यात ओतून घेते आणि फॅनखाली ठेवून देणार. ते छान थंड होतील, माझा चिवडा होईपर्यंत ते छान थंड होतील. आणि आता मी यात तेल ओतून घेते. तर चिवड्याचं पण मी साहित्य साईडला ठेवून देणार आहे आणि आधी चकल्या करून घेणार आणि मग चिवडा करून घेणार आणि मग शेवटी लाडू करून घेणार आहे. लाडूला काही जास्त वेळ लागणार नाही, त्यामुळे चकलीलाच थोडासा वेळ लागेल, चिवड्याला पण काही जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे आधी चकली करून घेते आणि अगदी जी मोठ्या अशा गोल चकल्या असतात तशी नाही करणार आहे मी. अगदी आपल्याला दुकानात लहानपणी कशी छोटी चकली भेटायची तशा अशी काही एखादे गोल म्हणजे एडा असतो गोल तर तसा असे छान छोटे म्हणजे मुलांना खाण्यात पण असं काहीतरी वेगळं दिसलं तर मुलं खातात, त्यामुळे असं वेगवेगळे आकार वगैरे बनवलं होतं मी. तर काही म्हणजे स्ट्रेट अशा चकल्या असं बनवलं होतं. तर खूप छान चकली होते अशी.
आणि जी चकलीची भाजणीचा जो व्हिडिओ आहे तर तो मी गौरी गणपतीच्या वेळेस बनवला होता, तर त्याची पण मी लिंक खाली देईन की चकलीची भाजणी मी कशी करते, तर तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि अशी चकली खूप छान होते. मैद्याची चकली खाण्यापेक्षा भाजणीची चकली कधीही चांगली, त्यामुळे अशी चकली तुम्ही करून पहा, खूपच टेस्टी होते. तर अशी म्हणजे चकली करताना पण मी आधीच तेल गरम करायला ठेवते आणि 5-6 चकल्या करून घेते, तर त्या तळूस तर दुसऱ्या 5-6 चकल्या आरामात होतात. सगळ्या चकल्या करायच्या किंवा एखादे कोणीतरी आपल्यासोबतच हवं चकली करताना किंवा करंजा करताना, तर असं काही नाही. करंजा करताना सगळ्या चकल्या करंजा करून घ्यायच्या आधी आणि मग तळायच्या, पण चकली करताना आपण 5-6 चकल्या करून घ्यायच्या आणि मग तळत खाली म्हणजे चकल्या पण करून घ्यायच्या. तर असं तरी मदतीलाच असलं पाहिजे, असं काही नाही. आपण एकटं पण असं कामं सगळी करू शकतो. ते इथं बघा माझ्या चकल्या किती सुंदर झाल्यात आणि खूप छान अशा चकल्या झाल्या होत्या. अगदी कुरकुरीत खुसखुशीत चकली झाली होती. आणि काही चकल्या मी अशा एकेरी गोल अशा असतात तशा करून घेतल्या होत्या आणि काही चकल्या अगदी छोट्या चकल्याच्या दुकानात मिळतात, तर तशा चकल्या पण करून घेतल्या होत्या. अगदी मोठ्या चकल्या केल्या नाही मी, जेणेकरून अगदी छोटी साईज असेल अशा चकल्या केल्या होत्या, तर खूप छान झाल्या होत्या. आणि अशी सगळ्या चकल्या झाल्या की मग त्यातलं मी थोडंसं तेल काढून घेतलं, अगदी थोडंसं त्यात ठेवलं एकाच कढईमध्ये. सगळे पदार्थ म्हणजे बऱ्यापैकी मी याच कढईमध्ये सगळं केलं होतं. भांडी पण आपण काही केलं असतं तर खूप भांडी परत आपल्याला घासावी लागतात, त्यामुळे आपण अशी काळजी घ्यायची की भांडी पण जास्त नाही पडली पाहिजे. अगदी थोडंसं तेल त्यात ठेवलं आणि 1 चमचा हळद आणि अगदी चिमूटभर मीठ त्यात टाकून छान हलवून घेतलं. आणि मग जे पोहे आहेत तर मी अर्धा किलो पोहे घेतले असतील आणि ते पोहे मी त्यात ओतून घेतले. छान असे हलके फुलके पोहे होईपर्यंत छान असे एकसारखे परतून घेतले. गॅसची फ्लेम अगदी कमी होती आणि छान असे परतून घेतले. पोह्यांचा चिवडा अगदी टेस्टी झाला होता. सगळ्या म्हणजे चकली पण छान झाली होती, लाडू तर छानच झाले होते, पण चिवडा मी हा फर्स्ट टाईम पोह्यांचा चिवडा केला होता. नाहीतर जे मुरमुरे वगैरे असतात त्याचा मी चिवडा करते. तर अगदी छान असे हलके फुलके पोहे होईपर्यंत मी हे छान परतून घेतले होते. पण व्हिडिओ अगदी छोटाच केला, खूप मोठा व्हिडिओ झाला असता, त्यामुळे अगदी छोटाच म्हणजे दाखवलं मी पोहे कसे परतले वगैरे ते. आणि त्याच कढईत मी परत तेल ओतून घेतलं आणि जे सगळे मी जिन्नस आता ह्यात पोह्याच्या चिवड्यामध्ये टाकणार आहे तर ते छान असे तळून घेतले. तर ते सगळ्यात मी आधी इथे शेंगदाणे छान असे हे फ्राय करून घेणार आहे. आणि शेंगदाणे कधी आपल्याकडून करत असतात, शेंगदाणे तळायला कसे ओळखायचे, कधी आपल्याकडून लगेच करपून जातात शेंगदाणे, कळतही नाही की आधी तळून नाही झालं. तर माझ्याकडे आधी पाहिजे असतं म्हणून तुमचं शेअर करते मी. ते शेंगदाणे छान तळून कसे झाले ते चेक करण्यासाठी अगदी छान हलवत राहायचं आणि अगदी थोडासा कलर चेंज झाला आणि त्याचा जो वरचं टर्फल आहे तर ते निघायला लागलं की समजून घ्यायचं की शेंगदाणे आपले छान असे खरपूस तळून झालेत. अगदी ब्राउनिश कलर जर केला तर अगदी शेंगदाणे म्हणजे करपून जातात, त्यामुळे अगदी थोडंसं टर्फल निघालं किंवा ते शेंगदाणे अशी एखादा शेंगदाणा फुटला तर मग समजायचं की शेंगदाणे आपले छान तळून झालेत. तर इथं मी पटापट सगळे इन्ग्रेडियंट तळून घेते आणि मग छान फोडणी पण देणार आहे मी या चिवड्याला. तर या चिवड्यामध्ये एक मी मसाला टाकला आहे, तर तो मसाला टाकल्यामुळे चिवड्याची चव अगदी छान आली होती. तर तो कोणता मसाला टाकला आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. अगदी चटपटीत अशी टेस्ट आली होती याच्यामुळे. जे पोहे जे मी भाजून घेतले होते तर ते मी एका छान मोठ्या परातीत काढून तिथंच ठेवले. तर म्हणजे तिथंच ठेवले तर पटपट त्यात मी जे तळेल तर ते तिथल्या तिथे मला टाकता येईल त्यात. त्यामुळे एका शेगडीवर मी जे पोहे तळलेले होते म्हणजे भाजून घेतले होते तर ते ठेवले होते आणि एकीकडे माझं सगळं तळणीचं काम चालू होतं. तर मी जे काजू पण घेतले होते तर ते अगदी एका काजूचे 2 तुकडे असे करून घेतले होते. छान ते ब्राउनिश कलरपर्यंत परतून घेतले छान. त्याच तेलात अगदी तेल थोडंसंच वापरलं होतं मी आणि मग सगळं असं पटापट तळून मला तिथल्या तिथे टाकता येईल अशा हिशोबाने मी ती वरतीच कढई म्हणजे परात होती तर ती पण ठेवून घेतली होती. तर इथं मी जो कांदा घेतला होता तर तोही छान तेलात परतून घेते. तर हा कांदा मी जवळजवळ 3-4 महिने झालं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवला आहे, पण अगदी छान राहिला आहे.
मम्मीने तो अगदी बारीक चिरून आणि कडक उन्हात वाळू घालून ठेवला होता आणि एक मोठी भरणी भरून दिला होता मला. तर मी असा तो यूज करते त्याचा. कधीतरी व्हेज बिर्याणी वगैरे केली किंवा कधीतरी मसाले भात केला तर त्याच्यात मसाले भातामध्ये पण मी 2-3-4 काजू आणि असा हा कांदा वरतून तळून टाकते. तर अगदी वेगळाच फ्लेवर येतो त्या भाताला किंवा व्हेज पुलाव असतो त्याला. तर खरंच खूप टेस्टी लागतो हा कांदा तळलेला. आणि जे फुटाण्याची डाळ असते तर तीही मी अगदी थोडी परतून घेतली आणि तेही टाकून घेते. तर आपल्याला जे आवडतं ते सगळं आपण यात टाकू शकतो. अजून मनुके वगैरे पण टाकू शकतो किंवा जे खोबऱ्याच्या चकत्या टाकतात तर तेही खोबऱ्याच्या चकत्या पण आपण यात टाकू शकतो. तर मी म्हणजे जे मला आवडतं तर ते मी यात सगळं टाकले. आणि मनुके खोबऱ्याच्या चकल्या पण मी टाकू शकले असते पण खूप जास्त सामान झालं असतं त्यात आणि पोहे थोडे झाले असते. त्यामुळं मग म्हणलं मी बस एवढंच टाकूया आपण आणि अगदी साधा सिंपल चिवडा करूया. तर इथं मी धने पावडर, तिखट आणि कढीपत्ता पण टाकला यात आणि कोथिंबीर आता स्वच्छ धुवून ठेवली होती मी तर ती पण टाकून घेते मी यात. आणि तिखट मीठ आणि पिठी साखरचे पण 2 चमचे टाकणार आहे मी यात. तर मीठ आणि पिठी साखर मी वरतून टाकणार आहे. आणि अजून एक मसाला मी टाकणार आहे तो म्हणजे जो मॅगी मसाला असतो तो टाकणार आहे. आणि तुम्हाला मॅगी मसाला आवडत नसेल तर जो चाट मसाला असतो तो 1 चमचाभर टाकायचा. त्याने खरंच चिवड्याला अगदी टेस्ट खूप छान येते. तर साधा पण आपण चिवडा करत असेल तर त्यात मॅगी मसाला किंवा चाट मसाला असतो तर तो 1 चमचा टाकला तर चिवडा अगदी चटपटीत होतो. फक्त तिखट असा चिवडा होत नाही, त्याला अगदी एक वेगळीच टेस्ट येते. आणि पिठी साखर टाकल्याने पण खूप छान टेस्ट येते. तर ते सगळं मी आता यात टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. तर मम्मी अशी आमची चिवडा केला की त्याकडे थोडेसे मुरमुरे असतात ते टाकायचे आणि परतून सगळे मसाला वगैरे त्याला चिटकून जायचं म्हणजे थोडा देखील मसाला वेस्ट नाही जाणार. तर मी देखील तसंच करून घेते की मसाला थोडा पण माझा वेस्ट नाही गेला पाहिजे त्यासाठी. आणि इथं आता मी सगळं छान मिक्स करून घेणार आहे. मग आता झटपट सगळं माझं तयार झालं आहे. फक्त आता यात मी मीठ आणि साखर टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते. तर चिवडा बऱ्यापैकी आता माझा तयार झाला आहे, फक्त मिक्स करायचं राहिलं आहे. तर आता मी छान मिक्स करून घेणार आहे आणि बाजूला ठेवून देणार आहे. पण लगेच मी काही डब्यात वगैरे भरून ठेवणार नाही, थोडा वेळ त्याला थंड होऊन देणार आहे आणि मग डब्यात भरून ठेवणार आहे. तर आठवड्याभराचा खाऊ म्हणजे अगदी 1 तासाभरात आपल्याला आठवड्याभरासाठी खाऊ बनवून ठेवू शकतो आपण. म्हणजे चिवडा किंवा चकली किंवा लाडू असंच नाही, दुसरं काही पण आपण स्नॅक्स बनवून ठेवू शकतो. एखाद्या वेळेस शेव बनवली आपण, प्लेन शेव बनवली किंवा तिखट लसूणी शेव वगैरे असते तशी बनवली किंवा अजून खूप म्हणजे ऑप्शन आहेत आपल्याकडे. किंवा ड्रायफ्रूटचे लाडू असतात तर तेही मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन की ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे. तर असंही आपण वेगवेगळं काही बनवू शकतो. तर इथं माझा चिवडा दिसायलाच किती छान दिसतोय बघा. आणि टेस्टला पण खरंच अप्रतिम असा चिवडा झाला होता. तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे छान मी हातानेच मिक्स करून घेते. ते म्हणजे तळण्याचं जे होतं तर त्याने काही मिक्स होत नव्हतं छान, त्यामुळे म्हणलं आपण पटापट हाताने असं छान मिक्स करून घेऊया जेणेकरून जे प्रत्येक पोह्याला मसाला लागेल आणि छान टेस्ट लागेल त्यासाठी. तर हे मिक्स करून मी बाजूला ठेवून दिलं आणि थोडासा गूळ पण असा ठेसून घेतला. मी गूळ शक्यतो कट करून घेत नाही. एक मोठी कॅरी बॅग असते तर त्यात गुळाची ढेप म्हणजे टाकते आणि जे आपलं बेलणं असतं तर त्याने अशी ढेप छान अशी बारीक फोडून घेते. खूप छान फुटली जाते. आणि कॅरी बॅग जर फुटत असेल तर आपला जर सुती एखादं कापड असेल तर त्यात गूळ ठेवते आणि बेलण्याने छान ठेचून घेते. अगदी बारीक गूळ होतो आणि चिरतही बसावं लागत नाही. तर पटापट जर कामे करायचे असतील, गूळ खिसायला किंवा चिरत बसायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मग मी असं करून घेते. आणि इथं बघा मी एक कॅरी बॅग घेतली होती त्यातच गूळ ठेचून घेतला होता आणि आता हे मी थोडे करून शेंगदाणे आणि थोडा गूळ असं टाकून मिक्स करून मिक्सरला दळून घेणार आहे. तर इथं मी अंदाजेच गूळ टाकते, म्हणजे कुणाला गूळ आवडतं जास्त कुणाला नाही. तर जेवढे शेंगदाणे तेवढंच गूळ टाकायचा असतो, पण मी त्यापेक्षा अगदी थोडासा कमी टाकते जेणेकरून खूप गोड नाही होणार. आणि ह्यात छान असं वाटून घेतलं मिक्सरला आणि परत म्हणजे 2दा मी शेंगदाणे वाटून घेतले
म्हणजे थोडा गूळ थोडे शेंगदाणे असं टाकून आणि मग ह्याचे छान असे लाडू वळून घेतले. तर एवढं सगळं करायला मग 1 तासभर लागला होता. पण मी व्हिडिओ वगैरे बनवत करत होती त्यामुळे अर्धा तास माझा एक्स्ट्रा गेला. नाहीतर तुम्ही जर असं सगळं म्हणजे हे तिन्ही पदार्थ करायला गेला तर 1 तासाभरात हे सगळे पदार्थ बनवून होतात. आणि म्हणजे शेंगदाण्याचे लाडू पावसाळ्याच्या दिवसात परत आंबट लागतात, त्यामुळे अगदी थोडेच शेंगदाण्याचे लाडू मी बनवले होते आणि पटकन संपून जातील. तर बनवल्याच आमच्या इथे 2 फस्त झाले होते, श्लोकला आणि आराध्याला. म्हणजे माझ्या दोन्ही मुलांना शेंगदाण्याचे लाडू खूप आवडतात. मी जेव्हा पण माहेरी जाईल तेव्हा मम्मी माझे शेंगदाण्याचे लाडू बनवून देतेच किंवा असा कूट तरी बनवून देते आणि म्हणते की तू लाडू म्हणजे बांधून ठेव. तर म्हणजे शेंगदाण्याचे लाडू म्हणजे कायम असतातच आमच्याकडे. म्हणजे फेवरेट डिश असेल तर ती प्रत्येकाच्या घरात म्हणजे सारखं असतेच. कुणाला चिवडा आवडत असेल तर चिवडा म्हणजे नेहमी घरात बनला जातो. तसं आमच्यात लाडू आवडतात, तर त्यामुळे सतत असे लाडू वगैरे मी बनवत असते. तर मी एकदा ड्रायफ्रूटचे पण लाडू मला म्हणजे बनवायचे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण आता हे लाडू संपले तर मग नंतरनं मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवेल, तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी की ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे कसे बनवते. तर चला, तर हे सगळे मी लाडू बनवून घेतले आणि आता छान छोट्या डब्यात भरून ठेवते. तर असा आपला आठवड्याभराचा खाऊ बनवून तयार आहे आणि आता मी पॅक पण करून ठेवणार आहे. चला तर मग असंच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि बाय बाय.